विधानसभेचा निकाल उद्या लागणार आहे. मात्र विधानसभेच्या निकालापूर्वीच बहुजन विकास आघाडीचं महत्त्व वाढल्यामुळं बहुजन विकास आघाडीशी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून संपर्क साधला जातोय. सत्ता समीकरणाची गणित काय असतील याबाबत चर्चेसाठी आपले थेट बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर साहेब आहेत. आपण काय सांगाल, तुमच्या सोबत दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीकडून संपर्क साधला जातोय? माझे सर्व पक्षामध्ये मित्र आहेत. मी राजकारणामध्ये वैयक्तिक शत्रुत्व बाळगणारा करणारा माणूस नाही. त्याच्यामुळे इलेक्शन पुरता सगळेजण ओरड करतात, बोंबलाबोंबली चालू असते. त्यानंतर सगळ्यांना माझी गरज लागते. निवडणुकीच्या काळात सुरुवातीला आपल्यावर अनेक पक्षांकडून प्रत्यारोप आरोप झाले आणि आता पुन्हा त्यांना त्यांच्याकडून तुमच्याशी संपर्क साधला. बघू ना, हे चालते राजकारणामध्ये. राजकारणामध्ये परमनंट शत्रू कोण नसतो. काय आपला कुणाकडे कल असेल? माझ्या लोकांच्या हिताकरता, भल्याकरता काम करणं हे माहिती आहे. सर्वधर्मीय लोकांना एकत्रित ठेवून पुढे जाणारा पक्ष माझा पक्ष आहे. तुम्ही सर्वधर्मीयांशी संदर्भात बोलताय, म्हणजे एकंदरीत महाविकास आघाडीकडे आपला कल दिसतोय का, असं म्हणायचं का? उद्याला कळेल ना, उद्याला कळेल. निकाल लागून द्या, काय ते स्पष्ट होऊन द्या. सर, विनोद तावडेंना पैसे वाटल्याचं प्रकरण जे झालं होतं आपल्या मतदार याच्या विरारमध्ये, आणि त्यानंतर पुन्हा तावडे तिकडे जाऊन त्यांनी सांगितलं की ते हॉटेल तुमचंच आहे आणि एक षडयंत्र होतं. आता कसं बोलतं त्याच्यात? आता काहीतरी टाइमपास करायचं म्हणून ते बोलले. माझी त्यांना विनंती आहे, ते हॉटेल माझ्या नावावर करावं. त्यांनी ते विकत घ्यावं, माझ्या नावावर करावं. जर त्यांना असं वाटत असेल, माझ्यावर एवढं प्रेम असेल तर. सत्ता स्थापनेसाठी किंवा येणाऱ्या सरकारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या आमदाराचा दबदबा असेल, आपण असं बोललं होतं. काय सांगतो? असणार ना, मला महत्व आहेच, होतं आहे, राहील. नक्कीच सत्तेमध्ये मला महत्व आहे, असेल आणि राहणार आहे, असं ठाम मत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. त्याच्यामुळं उद्याच्या निकालानंतर कसं चित्र असेल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, विरार.